घरी बसून खायली आहे. तर गाणे इतके जर डाउनलोड केलेत ना भयानक, मी मित्र मध्ये खुल जा सिम सिम. राम राम पब्लिक, कैसे है? हॅलो गाइस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. न्यू ब्लॉग मध्ये चॅनल वरती. अरे 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 राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्ड या ब्लॉग चॅनल मध्ये. मी शुभम मिंगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज इतक्या लवकर ब्लॉगची सुरुवात करीत आहे कारण की मी खुरोड्यातून बाहेर निघालो पटकन आणि अंघोळ करून आलो, त्यामुळे ब्लॉगची सुरुवात लय लवकर. आणि कावळा आरडत आहे तिकडं. तर आजचं वातावरण आबाळ आलेलं आहे. कसं काय की आबाळ आले एवढं, हे बघा असं वातावरण आहे गाईच. खूप सारं आबाळ आले असं. आणि आपल्याला पहिल्यांदा जेवण करायचे, त्याच्यानंतर बघूया. बघत राहा शेवटपर्यंत धमाल मस्ती ब्लॉग चॅनल. गाईज काय झालं बघा, किती दिवस झालं ज्वारी वाळू घातली, 2 का 3 दिवस झालं तरी आणि वळल्या. आता पाऊस आल्यास ओली होईल, मग ओके म्हणजे डन कार्यक्रम होऊन जाईल. तर टाकीमध्ये पाणी नाही, पाणी चढितो मी वरी बटन दाबून येतो. आणि आमची तुळस 1 नंबर आली, ही बघा. सगळे शेंडे खाऊन टाकले तर, आणि तुळस नंबर 1 आहे. ओके डन. मोटर चालू केली गाईज, पाणी पडतं माहित नाही. इकडे गरम गरम मस्त पैकी चपात्या होत्यात गाईज. मुरकुल, अरे बाप रे, मुरकुल मिला गाईज हमको, मुरकुल. महिना झालं हे घरी बसून खायली आहे. गाईज मला म्हणले परळीला जाय पाय ना, मला घराच्या बाहेर गाणे गाईज पायानं जाय म्हण परळीला. काय जात नाहीत का? पंढरीची मूर्ती वारी गाईत काय पायानं जायला. गाईज सकाळची नेहरी करीत आहोत आपण. खिचडी, बटाट्याची भाजी, 2 चपात्या असं खायचं ना, पंग झोपायचं का, दुसरं कायच काम ना आपल्याला. पायानं जायचं म्हणजे पटवर खाऊन जावं लागलं. या मग जेवणाचा आनंद होऊया. मस्त पैकी पिवळी पिवळी भाजी, पिवळी पिवळी खिचडी, पिवळी पिवळी चपाती. ओके म्हणजे डन आहे. तर मित्रांनो, संध्याकाळी आपण जे भिताड हे रचलं होतं ते पायऱ्याच्या शिड्याचं साईड काय म्हणतो त्याला, हातात धरून चालायचं असते ना ते सपोर्ट साठी, तर ते बसविलेलं कालच आहे. कालच्या लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल गाईज. तर आता भिताड बांधलेलं कसं बांधलंय रात्री अंधारात हे चला मग दाखवतो तुम्हाला. आणि ते शिड्याचं बी दाखवतो. ते आज आले नाहीत पण आपल्यापाशी चावी आहे ना, चला मग आधी चावी घेऊन येतो मग तुम्हाला दाखवतो. तर इथं आहे मोठा मोठा गेट बाबा. तर बघा इथं असलं भिताड केले भाऊ, स्लिपिंग कसलं भिताड केले. काय लावणार आहे त्याच्यात, झाड हे लावणार आहेत वाटतं. खुल गया गाईज, चलो अंदर चलते. हे आहेत पायऱ्या गाईज. तर काल केलं हो का, हे असलं बसले हात धरून चालायचं मस्त. हे भारी बसले एकदम ओके डन. तरी आणि धुरोळा हे खूप आहे त्याच्यामुळे जरा खास दिसणार नाही. रस्ता आहे बाबा, खूप खतरनाक दिसतंय. पूर्ण छताच्या आतपर्यंत आहे असे बघा. आज आलेच नाही, आज येणार होते. थोडस काम राहिले ना करायचं. सिमेंट सगळं बाहेर पडलेलं आहे. आएंगे त्याला मग आता जाऊ आपण. खुलजा सिम को लगा देते. तर गाईज आमची आई तर येऊन जेवण का मग करते, तर पलकड साईड पण गारगार हवा येते, ऊन बी लागते थोडं थोडं, त्यामुळे ते येऊन जेवण करते. तर आपलं जेवण मगाच झालंय. तर आपण भाकरीकडे भाजीकडे बघायचं. इथं भाजी नवीनच आहे हो, तिकडे भाजी नवीन होती. तर मला लागली ताण, मी पाणी पिऊन येतो मग. इथं आहे गायच पाणी, इथं नाही आपल्याला. इथं कुठं कशाला
गाईज आंब्याचे पानं कामून वाळत आहेत की माहित नाही, काय माहिती काय विषय झालाय, आंब्याचे पानच वाळून राहिलेत. पाणी टायमाला सगळं टायमाला. आंबा चोरी गेला म्हणून नाराज झाला काय आंब्याचं झाड, आंबा चोरी गेला म्हणून आंबाचं झाड नाराज झालं, क्या पता. गाईज मस्त पैकी तो वातावरणाचा आनंद घेत बसलो होतो मी. 3 वाजल्यापासून बसलेलो इथं सावलीला ह्या. तर आता वाजून गेलेत 5-5:30. तर गाणे इतके जर डाउनलोड केलेत ना भयानक. मी मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा कालेच डर गई क्या, असले खतरनाक गाणे डाउनलोड केलेत ना, बघायचं काम नाही. येणाऱ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला गाणे बी ऐकायला भेटतील आणि डायलॉग बी ऐकायला भेटतील. तर इकडे आहे आता वातावरण असं की इथं झाडाला पाणी टाकलं नाही आपण आज म्हणा. तर असंच भेटूया नवीन नवीन ब्लॉग सोबत तुम्हाला. तर आजचा कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.